वेलकम लक्ष्मीताई. जय Guru. जय गुरु, जय गुरु. वेलकम. So how was your exam? हा. कैसे गया पेपर? मजेत मजेत मजेत. मजेत ना? व्हेरी गुड. ओके. करू का लॉग इन? हे करू का? प्रसादजी आलेत. हाँ प्रसाद 4 लोक झालो आपण आता. करून टाकू. हाँ, only 4 people have come. स्क्रीन शेअर करा ना. शकुंतला ना, हा शाकुंतला आता. तोच चालू आहे ना आपला. हा हे राजा ते आत्मगतम. हा तुम्ही केलेलं. हो हो. हा ते कसं कुठपर्यंत त्यामध्ये आलं? आधी व्यवस्थित असतं ना. बाकी हो व्हिडिओ नाही हो हो व्यवस्थित. हो हो हो. कुठपर्यंत आलो होतो आपण त्या हे चालू दिवशी? आहे आपलं. हे आपलं काल हे झालं होतं. शकुंतला आत्मगतम हृदय हा होताम्य एषा त्वया चिंचित मनसूया मंत्र येते. हा ती मनाला सांगते की तू थांब, थोडं व्याकुळ होऊ नको. अनुसूया हा तुझ्याच प्रश्न विचारती आहे. म्हणजे म्हणतात. त्यानंतर राजा काय स्वतःशी म्हणतो. राजा आत्मगतम कथा विदाणीम आत्मानं निवेदयामी कथम आत्मापहारम करोमि भवतु एवं तावदेनाम वक्षे. म्हणजे अन्वय त्याचा. राजा आत्मगतम स्वतःशी म्हणतो. कथम इदानीम आत्मानं निवेदयामी. म्हणजे मी स्वतःच्या बद्दल काय सांगू. कथम वा आत्मापहारम करोमि. बोलू का लपू. हो तू करतो. एवं तावत एनाम वक्षे. म्हणजे असंच करतो आता. तोपर्यंत ठीक आहे, असो असे तोपर्यंत मी सांगतो आता काय ते. वचवरून झालं वक्षे. मी सांगेन भविष्यात. आता मी माझी ओळख कशी सांगू. किंवा स्वतःचा ओळख लपू. ठीक आहे, आता तिला सांगेन. मग ते काय सांगावं तिला की मी आता राजा आहे म्हणून सांगू का नको सांगू. या विचारात तो आहे. दिलीपजी, Yes, sir. अहो येस सर नका हो म्हणू ब्रिटिश आवडेल लोकांचं. पद्धती. हा, हा. ओके, हो. वेलकम वेलकम म्हणता. आत्मापहार म्हणजे काय? आत्म अपहार. आत्म हा अपहार समास हा द्वितीय वचन आहे. आणि त्याचा अर्थ आहे स्वतःला लपवणे. अपहार. स्वतःचा अपहार करू का मी. म्हणजे मी दाखवतो नको. मला लपवून ठेवू का. म्हणजे माझी आयडेंटिटी मी सांगू का नको. माझी आयडेंटिटी लपवू का मी. आत्म अपहार. आयडेंटिटी लपवायची त्याला. हा. मी हिला काय सांगू मी कोण आहे ते. कारण त्याची जी प्रियवदा असते ना, तिची मैत्रीण, हा ती हा हा विचारते की आपण कोण आहे. इथे या ठिकाणी अनुसूया जे प्रकाशन हा हा. आर्याच्या मधुर वाचनात निर्माण झालेला विश्वास हो मला हो. प्रकट करतो. हे आर्यानं सांगा तुम्ही की कोणत्या राजाची वंश तुम्ही शोभवलेला आहे. किंवा तुम्ही इथं आल्यामुळं कोणत्या राज्याची लोक दुःखी झालेले आहेत. म्हणजे तुम्ही कोणत्या राज्याचे आहात हे सांगा मला. कुठल्या हा एरियात आला काय. कुठून आला तुम्ही हे विचारलं तिनं बर अनुसूयेने. बर. ओके ओके ओके. मग कारण शकुंतलेला त्यांनी पण तेच पाहिजे असतं. हा राजवस्त्र कोण काढून आहे. ठेवली ना. त्यांनी पण ती राजवस्त्र काढून ठेवली. हा ती ती त्यांना वस्त्र असतं आपले ते रथामध्ये काढून ठेवलं असतं. मग बरोबर शकुंतलेला आहे. ते हो आवडलीच. हो. तिने हृदय देऊन टाकलं असतं त्याला. मग ती हृदयाला सांगते किंवा थोडं थांब तू जरा. घाई करू हा नको. हा. तुझ्याबद्दलच विचारते. ते माहिती विचारते ती. अनुसूया जी हम्म. आहे तेच विचारते आहे की तो राजा कोण आहे. थोडं थांब जरा. इतका व्याकुळ हृदयात होऊ नकोस. मग हा हा विचार हा. करतो मी काय सांगू आता. माझं आयडेंटिटी सांगू का नको सांगू. ते सांगतोच बर आता. बर बर. पण म्हणजे आता मला एक सांगा की आत्मापहार म्हणजे सेल्फ आयडेंटिटी, म्हणजे सपोज नाही. स्वतः आयडेंटिटी नाही स्वतःची ऍक्च्युली. ओळख. स्वतःला स्वतःची लपवणे. ओळख का? नाही, स्वतःला लपवणे. हो. अपहार म्हणजे लपवणे. अपहार बर. म्हणजे पळवून नेणे असं म्हणतो ना आपण. अपहरण केलं हो, त्यातला अपहरण अपहार. केलं. बरोबर आहे. हो. म्हणजे स्वतःला लपवून ठेवणं का काय म्हणजे लक्षात येत का स्व- स्वतःला?
पळवून स्वतःचा नेलं. अपहार करायचा म्हणजे स्वतः लपू कमी आता. मी माझ्याबद्दल सांगू का नको सांगू असं विचारतो करतो. करो मी भवतू, ठीक आहे करतो मी आता. एवम तावत एनाम वक्षे, तिला सांगतोच मी आता. हा आता काय सांगतो तो राजा, हे त्याचा स्वगत आहे, आत्मगतम आहे. हा आणि हा प्रकाशम मध्ये काय म्हणतो तो, भवती, प्रगट. हा प्रकट काय म्हणतो, यह पौरवेन राजा धर्माधिकारे नियुक्त सोहम विध क्रियोपलंभाय धर्मारण्यमीद मायात. म्हणजे मी राजाने अपॉइंट केलेला एक धर्माधिकारी आहे की जो इथं पाहायला आलो की अरण्यामध्ये सगळं ठीक चाललंय की नाही. क्रिया उपलंभाय धर्मारण्यम धर्मारण्यम इदमायात सोहम सहम. त्याचा अन्वय असा आहे, राजा प्रकाशम काय म्हणतो, भवती, हे भवती म्हणजे हे स्त्री आहे, यह पौरवेन, जो पौरव राजा, धर्माधिकारे नियुक्त सह अहम अविध अनियत क्रियोपलंभाय इदम धर्मारण्यम आयात अस्मि. इथे म्हणजे भवती मधला ती दीर्घ पाहिजे का हो? नाही, हे बरोबर आहे, हे रसोद पाहिजे याच्यामध्ये, संस्कृतमध्ये. मराठीमध्ये आपण घेतलं कुठे, पण तिथे ते कारण भवती की रसोद. आपलं जे भवती हा जो शब्द आहे ना, हा म्हणजे क्रियापदामधला भूभवती, हा ते वेगळं. तो पहिला आहे. म्हणून हो मला हो जरा हो. ह्याच्यामध्ये हे घोळ होतोय की हा भवान पासून भवती. आलेलं भवती आहे. हे स्त्रीलिंगी भवती म्हणजे स्त्रीला उद्देशून केलेली आदरार्थी ते संबोधन कळलं, आहे. ते लक्षात आलं. संबोधन आहे. हा ते ते आहे का बघायला पाहिजे जरा एकदा. आहे. शब्द पाहून. नाही काय, बरोबर. भवती क्रिया पण आदरार्थी नाही, सर्व हे संबोधन आहे. आणि संबोधन आहे. हा त्याचा अर्थ आहे की हे भवती, हे स्त्री, हे आदरार्थी स्त्री आहे. हा, आपण स्त्रीला आपण आरची. आपण स्त्री ना, म्हणजे आदरार्थी. आपण जे बरोबर आहे, मॅडम म्हणतो आदरार्थी. की नाही आदरार्थी, तसं ते भवती. हो हो हो. जो पौरव राजाने, म्हणजे य पौरवेन, राज्ञा, धर्म अधिकारावर नियुक्त केला आहे, धर्माधिकारे नियुक्त सह अहम, तो मी स्वतः, अविध किंवा अनियत कर्माच्या प्राप्तीसाठी या धर्मारण्यात आलो आहे. त्या प्राप्तीसाठी म्हणजे कुठे काही प्रश्न आहेत का, कुठे काही अडचणी आहेत का, याचा अभ्यास करण्याकरता मी इथे आलेलो आहे. राजाने मला या धर्माच्या कामावरती नियुक्त केला आहे. हम्म. धर्माधिकारे नियुक्त सह अहम अविध याचा अर्थ नियमशून्य, अनियत, काही वेगळे काही चाललंय, जे काही अडचणी काय आहेत का, क्रिया उपलंभाय म्हणजे कर्माच्या प्राप्तीसाठी. धर्मारण्य ठीक आहे. इदम आयात पुनतेच, म्हणजे धातू याचा लभ आहे, क्रियोपलंबायापासून उपचा उपसर्ग आहे. आणि उपलंब प्राप्ती म्हणजे हे या ठिकाणी वनामध्ये धार्मिक कार्य ठीकठाक चाललेले आहेत की नाही हे बघण्याकरता मी आलो आहे. आज त्यांनी खोटंच सांगितलंय. थोडस खोटं थोडस खरं. हा, काही अंशी म्हणजे पण म्हणजे हे इथं जे तुम्ही भवती म्हणलाय ते स्त्रीला आपण म्हणलेले आहे, संबोधन आहे. हो. तर ते मराठीमध्ये ती दुसरा आहे का त्याचा? हा, मराठीमध्ये आता हे ऍक्च्युली भवती नाही घेता येत आपल्याला. आता मला ते आठवण नाही आता काय म्हणावं, आदरार्थी एखाद्या महोदया असं म्हणता येईल अहो आपल्याला. अहो अहो हो, किंवा महोदया हे म्हणू, स्त्री आहे. महोदया करता येईल. अहो ताई किंवा अहो नाही, हा, महोदया हा. म्हणू, महोदया. हा, महोदया. हा तरी चालेल ना, अहो महोदया किंवा हे महोदया, हा हे महोदया तरी महोदया. चालेल. जो पौरव किंवा राजाने आपण म्हणतो ना, धर्माधिकार, अहो अहो बाई हे असं आहे. त्या अहोबाईपेक्षा हे बरं आहे. म्हणजे त्या अहोबाई म्हणजे अहो बाई फारच पोलीस किंवा स्टेशनला अहो बोलतो काय ताई, असं. अहो ताई आपण म्हणतो. ताईपेक्षा हे महोदया बरं आहे आपलं, त्या आदरार्थी. ते आपण असं ओम भगवती भिक्षांदेही म्हणतात ना, तसं हा, तसं ते ओम भगवती भगवती म्हणतो. हा म्हणतात. हा. हा, म्हणजे असं घरातल्या स्त्रीला उद्देशून म्हणतो की आम्हाला भिक्षा द्या. स्त्रीला उद्देशून. हा, हो हा. बरोबर आहे, ओम असं. भवती भवती भिक्षांदेही. भिक्षांदेही. हा हा. करेक्ट. मग ती अनसुया काय म्हणते, सनाथा हा. इदानीम धर्मचारिणः,
हा. म्हणजे आता तुम्ही आलात इथे, तर इथे जे आम्ही धर्मचारी लोक आहोत, धर्माचं आचरण करणारे, ते सनाथ झालेलो आहोत, म्हणजे रक्षक असलेले झालो आहोत. सनाथ. हा. नाथ म्हणजे रक्षण करणारा, सनाथ म्हणजे हा, रक्षण बरोबर. करणारा आहे ज्याच्याकडे तो. हा. सनाथ इदानम धर्मचारी. आता धर्माचं आचरण करणारे सगळे लोक तुम्ही आल्यामुळे सनाथ झालेले आहेत आणि आता संरक्षित आहोत. संरक्षित आहोत. हम्म. शकुंतला, शकुंतला तिचं वेगळंच चाललंय. शृंगार. शृंगार लज्जाम रूपयती नाट्य निर्देशा. शकुंतला शृंगार इथे लज्जाम रूपयती, शृंगार आणि लाज याचे अभिनयाने दर्शन करते. इथे आता ते- इथे मागच्या जरा वाक्यामध्ये दिलीपजी, हा हा. सनाथा इदानीम धर्मचारिणः, धर्मचारीण शब्दाचं हे अनेक वचन आहे. हो बरोबर. हा. आता याचा अर्थ काय होतो की धर्माचं आचरण करणारा. हो बरोबर आहे, अरे, पण वचन आहे. धर्माचे आचरण करणारे करणारे आम्ही सनाथ. हे सनाथचा अर्थ होतो सगळे रक्षक असलेले झालो आहोत. म्हणजे करणारे राजाच्या सनाथ. आगमनामुळे, राजा म्हणजे जो कोणी आलाय तो, ऋषी मुनींना आता हा. मिळाला आहे. हा सनाथा हा शब्द कसा येतोय ते मी सनाथ, बघितलं. नाथ पासून स घेतो. नाथ म्हणजे मालक असलेला, रक्षण करणारा. आणि सनाथ, नाथ सनाथ हा माझा म्हणतात ना आपण, नाथ माझे. हो बरोबर आहे, पण तो विसर्ग का गाळला गेलाय एवढं मी बघतोय. सनाथा हा का नाही म्हणले. सनाथ हाच आहे ना. नाही, ते अनुसयाच्या वाक्यामध्ये कुठे आहे वरती ह्या विसर्ग? वाक्यात ई नाही. आल्यामुळे. सनाथ इदानीम, ते ई मग आल्यामुळे तो झाला. आल्यामुळे. संती आहे ना, संती संती आणि आपण संधी नाही. हे सनाथ हा जे इथे आहे ना, इथे विसर्ग का नाही म्हणतात ते? ई आला ना इदानी, पुढे. हा ही मुळे गेला असेल स्वर आल्यामुळे. इदानीम. सर कधीतरी सांगणार होते ना हो, मी मागचा हा एक ते व्हिडिओ पुन्हा एकदा बघितला, विचारू आपण त्यांना. त्याच्यामध्ये स्वराचा सर लोप म्हणले केव्हा होते की होतो? तुम्हाला आम्ही कोविड मध्ये हा नियम सांगू म्हणून. हो हो, आता विचारू आपण त्यांना. तर जेव्हा येतील ना, जेव्हा ते त्यांना हो विचारू चालेल, आपण की ठीक हे आहे. कुठल्या वेळेला, कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये या विसर्ग विसर्गाचा केव्हा जात लोप मराठी होतो. पुस्तकामध्ये सनाथाच्या पुढे विसर्ग नाहीये. नाही ना मग. नाहीच आहे अगं. नाहीच अनुसूया आहे तो. इथे पण हा नाही ना? ना. हा. अनुसूयामध्ये सनाथा इदानीम धर्मचारिणः, तर सनाथा जे आहे ते इदानीमच्या ई मुळे तर विसर्ग गेला, असं एक गृहीत धरलाय हा. मी. पण एक्झॅक्ट नियम हो. काय आहे? ते स्वर येतात का व्यंजन स्वरामुळे येत जातात आहे. असं. केव्हा हा, जातात? असं काही किंवा कधीतरी तो. सरांचं ओपिनियन आपण ग्रुपवर मागून घेऊ. हो, मागूया. हो. आठवड्यात हम्म. टाकू. हो चालेल सर, ठीक आहे, आपण पुढे जाऊयात. सख्यो, दोघी सख्या म्हणतात ते. आता दोन सखी इच्छा, हम्म. दोन मैत्रिणी आहेत. द्विवचन आलंय. हा, म्हणून सख्यो. अनुसूया आणि दुसरी कोणती? काय नाव? प्रियंवदा. 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 हा. उभयोराकारं विदित्वा जनान्तिकम्. बाजूला येऊन दोघी बोलतात त्या. अला शकुंतले यद्यत्रातः सन्निहितो भवेत्. नाही, हे आधीचं एक वाक्य नाही कळत आहे मला. कोणतं? आधीच याच्या. हे का? हे हा, शकुंतला शृंगार लज्जाम रूपयती. रूपयती म्हणजे काय करते? रूपही दाखवणे. बर. हा, अच्छा, शृंगार आणि लज्जा दोन्हींना एकदम हा, ती हा, असं. दाखवती. हा सर, अभिनय करते शृंगार आणि लज्जा. आणि नाट्य निर्देश असं का म्हणले? हे नाट्य फक्त करून दाखवायचं ना, ते बोलायचं काही नाहीये. हा फक्त हा, नाट्य ते निर्देश आहे. तिनं चेहऱ्यावरून नाटकात. दाखवायचं असं की ती लाजली आहे आणि ती ओ, शृंगार पण बर तिच्या बर चेहऱ्यावर बर. दिसला पाहिजे असं. हा. अभिनय करून. अभिनय करायचं. हा. इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या नाटकात. हो, बर 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 बर. म्हणजे हे खरं नाटक नाटकच आहे हे. रंगमंचावर करायचंय हा हा, आणि नाटक चालू त्याच्यामध्ये आहे. दिग्दर्शकांनी, हा. लेखकांनी सगळ्या हे इन्स्ट्रक्शन सगळं दिल्या. लिहून दिलं त्याने, किंवा हे काय म्हणतात त्याला, सिनेमाचं स्क्रिप्ट लिहितात तसं आहे ते. हा, हा. ओके ओके.
त्याला म्हणून काय ते म्हणतात? आत्मगत पटकथा पटकथा आहे ही. हा, पटकथा आहे. पटकथा बरोबर हम्म. आता लक्षात आलं. हम्म. त्यांनी काय बस. ऍक्शन करायच्या ते त्यांनी सांगितलं सगळं ना. सांगितलं. हा, हम्म, 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 हम्म. उभयोर आकारम विदित्वा जनांतिकम, म्हणजे दोघे पण जणी बाजूला instruction. जाऊन बोलतात. हम्म. हा हला शकुंतले, उभयो हे शकुंतले, हा यद्यत्राद्य तातः सन्निहितो भवेत. उभयो आकार म्हणजे उभयोर आकारम विसर्गलोप दीर्घ संधी. आता इथं उभयोच आपण इथे पण झालं बघा. विसर्ग लोप हो झाला इथे दीर्घ लोक संधीमध्ये. झाला तो उभयोः आकार. आकारम, इथे पण हे आकार म्हणजे हे आलंय, स्वर आलाय. आज आजचा तो हे झाला ना. हम्म, हम्म. उभयोराकारम. उभयोर आकारम असं हे जाऊन र झाला इथे. इथे मात्र नुसतं हो लोप झालाय. इथे काही आलं नाही कुठे. हो सनाथा इदानीम एकत्र झाला नाहीये, फक्त नाही सनाथाचं हे गेलंय. हो यदि अत्र अद्य, यदि अत्र म्हणजे यद्यत्राद्य, यद्यत्राद्य म्हणजे यदि जर अत्र आता जर जर अद्य आज आता इथे, येथे आज इथे, जर आज येथे इथे जर आज इथे, आज इथे आता इथे. बर हा तातः सन्निहितः. तात म्हणजे ते हम्म. ऋषी. वडील हा वडील ऋषी हा, तात म्हणजे ते त्यांच्या ऋषी ते काय कण्व ऋषी. वडील असतात. हा, वडील. तात म्हणजे बर कुठलीही प्रिय व्यक्ती, कुणाला पण म्हणता येते खरं म्हणजे तात. आता त्या हा कृष्णाने हा अर्जुनाला पण तात म्हटलेलं आहे. तेव्हा हो तसं का तात हा. म्हणजे कुठलीही प्रिय व्यक्ती. बर तातः सन्निहितः, तातः सन्निहित म्हणजे तात असते, सन्निहित. तात असायला पाहिजे होते असे. भू आता विधिलिंगी सन्निहित असावेत, हा, असायला पाहिजे. आणि सन्निहित म्हणजे काय? सन्निहित आहे आता त्या जवळ सख्यो सन्निहित, हा इथं असायला पाहिजे होते. सन्निहित समनि हे- स्थापने हा हा बरोबर. धातूपासून उपस्थित समीप असलेला. सनिमित्त भवेत, सन्- भवेत म्हणजे असावेत, असायला सावे. हवेत. या घडीला तात असायला पाहिजे होते. खूप धातूंना पुष्कळ उपसर्ग लागून असे पुष्कळ आलेले आहेत आता. हो हो. निहित सख्यो उभयो आकारं विदित्वा जनान्तिकम् आहतो हला शकुंतले यदि अत्र अद्य तातः सन्निहित भवेत तर्हि, जर आज इथे तात असते तर. सख्य म्हणजे दोन पुढे मैत्रिणी, उभयो म्हणजे दोघी, आकारम, आकारम म्हणजे काय? हाकार आकार हाक किंवा रूप. मारली हा, विदित्वा बोलल्या, ना. हा विदित्वा बोलले बोलून जनांतिकम, बोलून जनांतिकम म्हणजे बाजूला होऊन असं. हा अंतिक जन म्हणजे लोकांपासून, अंत करून म्हणजे लांब होऊन, हा बाजूला होऊन. लांब होऊन. हला हला म्हणजे आहे संबोधन एक प्रकारचं. हे. शकुंतले संबोधन. यदि जर अत्र इथे अद्य आज तातः, तात म्हणजे इथे काय दिलं, तात गुरुपिता सन्निहित, ऋषी सन्निहित म्हणजे उपस्थित समीप असते तर. तर सन्निहित भवेत, भवेत म्हणजे असावेत. किं भवेत किं विधिलिंग आहे ते. भवेत. हो असं होतं, असायला पाहिजे होते विचार. आज इथे तात असायला हवे होते. नाही दोन्ही असते सख्या तर काय झालं असते हा, तर, असं हा, ते पुढे दोन्ही पुढे सख्या म्हणते ना ती. अनुसया प्रियमदा दोघांचा आकार जाणून म्हणजे मनात ओळखून बाजलो म्हणतात, अरे शकुंतले, जर आज येथे तात म्हणजे कण्व ऋषी उपस्थित असते तर तरीही. शकुंतला म्हणती तत किं भवेत, तर काय होईल, तेव्हा काय होईल, त्यानंतर काय होईल. पण दोघी म्हणतात, ते बरंच मोठं वाक्य आता, ते वाचणं हो अवघड. हो सख्यो नाही एवढं काही नाही ना. इमं इमम जीवित सर्वस्वेनाप्य तिथी विशेषम कृतार्थ करिष्यति. तिथी म्हणजे अतिथी, सर्व अतिथी, अतिथी येते. अतिथी अतिथी येते. हा, विशेष हम्म. हा संधी सोडवायला पाहिजे तो. हा, तर जीवित सर्वस्वेन अपि, जीवित सर्वेस्वन अपि कृतार्थ करिष्यति. अपि आणि अतिथ विशेष, अतिथी हम्म. विशेष ते असं राहून गेलं पुढे करायचं. जोडून आहे. अतिथी विशेष काय हा राहून गेलं.
अपीमध्ये अतिथी असं पुढे हो, हो. पीच्या इथे प्य झालंय ना. हो हो अतिथी विशेषण. अतिथी जीवित सर्वस्वेनम अधिक अपि अधिक अतिथी विशेषम. नाही, अतिथी अधिक विशेष नाही, अपि अधिक अतिथी विशेष. अपी तर अपि घेतलं ना अधिक आपण इथे, अपी अतिथी. घेतलं ना आपण इथे. जीवित हो, पण सर्वेश्वर अधिक अपी. अतिथी अधिक विशेष नकोय. विशेष नको अतिथी कशाने. अतिथी शब्द आहे. विशेषण एकच आहे ना मग हे. तेच म्हणलं. हा, अतिथी विशेष शब्द तिथे मध्ये प्लस चिकून नकोय. नाही, म्हणून घेतलं नव्हतं हा मी ते. पण ते कसं होतं इथे हा, बरोबर. अपी घेतलं इथे आपण जीवित सर्वस्वी अपी घेतलेलं इथे. हो, त्या अर्थ अपिचा कनिष्ठ. आणि अतिथीतला ते अप्य झालंय, प्य झालंय, हा प्य. अच्छा अच्छा ओके ओके. अप्यती. हा, तो अतिथी विशेष तिकडे अधिक पाहिजे. अपिच्या नंतर तिथे अधिक अतिथी विशेष असं पाहिजे. हा, तिथे पाहिजे तो अधिक अतिथी विशेष. हा, अधिक अतिथी विशेष. हा, बरोबर. जीवित सर्वस्वेनाप्यतिथी विशेष असं. तर हे गेल्यानंतर मी एक वर्त करायचं. ओके ओके, हा ठीक आहे ठीक आहे. ही पट्टी आहे वरती काळी ती. हो 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 हो. तर सख्य आहोतो सख्या म्हणतात. इमम जीवित हा. सर्वस्वेन अपि अतिथी विशेषम कृतार्थम करिष्यति. या विशिष्ट अतिथीचा या राजाचा किंवा तो जीविताच्या सर्वस्वानेही कृतार्थ सन्मानित करील. तर हे शब्द जे आहेत ना, हे शब्दशः भाषांतर झालं. म्हणजे अतिथीच्या जीविताच्या सर्वस्वानेही कृतार्थ, म्हणजे त्याचं येणं इथे कृतार्थ केलं असतं, त्याचा सन्मान केला असता. नाही कळलं, वाक्यच कळलं नाही काय वाक्यात म्हणायचं. कळलं म्हणजे काय झालं आता, हे बदलावं वाक्य आपल्याला कसं बदलायचं सांगा मला. या विशिष्ट अतिथीचा इथपर्यंत ठीक आहे. जीवित्वाच्या सर्वस्वानेही म्हणजे काय घेतात इथं, जीवित सर्वस्वेन. आपल्या जीविताची स्वतःच्या जीविताच्या सर्वस्वानी त्याचा सर्वस्व देऊन सन्मान करायचा. आता ऋषीने आपण सर्वस्व देऊन काय केलं असतं म्हणजे सर्वतोपरी अगदी असंच तिला म्हणायचंय ना. सर्वतोपरी ठीक आहे. सर्वतोपरी जीविताच्या सर्वस्वाने म्हणजे अगदी म्हणजे अगदी आता एवढा राजा आहे तो, तर त्याला काय नाही तर आपण सर्व ह्यानी प्रकारे त्याचं सन्मान करायला पाहिजे असं. हो हो. आणि कृतार्थ हा शब्द कसा झालेला आहे? कृत इथं कृत अर्थ, कृतीने अर्थ, अर्थपूर्ण कृती. हो हो, ते लक्षात येत आहे, पण म्हणजे ती विभक्ती कुठला, प्रत्यय कुठला, किंवा काय, कशा अर्थाने वापरले? कृतार्थम पाहिजे होतं का? हो आहे ना, कृतार्थमच आहे ना, टिंब आहे ना. आहे नाही ना, स्वर आहे टिंब दिसलं नाही मला तरी, टिंब दिसत नाही. आहे पुस्तकात आहे का पुस्तकात? कृतार्थ. आहे हो, पुस्तक आहे हा, मग टिंब ठीक आहे. आहे. काय माझं टिंब नाही बोललंय असेल ना तर वाटत. ठीक त्याच्यात. आहे. मी म्हणून विचार करायला हे लागलो, चुकलं टिंब माझं. नसेल तर कसं मी करू नाही असं बरोबर विचार. चुकलं. नाही हरकत नाही, नाही हो, ना. काही प्रॉब्लेम नाही पडत. आहे ना, कृतार्थम. हा, आता ठीक आहे. खाली म्हणजे पण करायला पाहिजे. हॅलो यथार्थ दिलीपजी, असं. दिलीपजी खाली पण करायला पाहिजे. कृतार्थ झाले तिथं पण कृतार्थम. ब्लॅक अक्षरातलं ना, ब्लॅक अक्षरातलं आहे ना हो खाली. करायचं, करतो ना संधी आता. खाली खाली यायचं ना मला. हा, ठीक आहे. संधी विच्छेद. इमम जीवित नाही इथे कशाला ब्लॅक मध्ये कशाला करायचं, हो, इथे बरोबर आहे. कृतार्थम. नाही नाही मराठी, हे कृतार्थम मराठी आहे ना. टेबल मध्ये मराठी. नाही. हा, हे संधी वरती पण विच्छेद. ब्लॅक मध्ये
ते संधी मराठी विच्छेद हा इथे ना, हा मराठी नाही हो. येस हा इथे करेक्ट करेक्ट तिथे. कृतार्थम. हम्म. तरी कृतार्थ म्हणजे नक्की काय म्हणायचं कळत नाही अजून. ते यथार्थ कृतार्थ तसं हो बरोबर आहे, म्हणजे लक्षात येत आहे पल्लवीताई तुम्ही काय म्हणताय, पण हो इथे ते असं कृतार्थ का असं आहे? म्हणजे आता सन्मान करायला पाहिजे असं जर का आहे तर मग त्याच्यात कृतार्थ काय कुठनं आला? कृत म्हणजे करणे ना करणे. कृ धातूवरनं आलं ना ते कृत. हो तो हो सगळा मराठीसारखा नाही त्यांचं- घ्यायचा आहे ना असा अर्थ. आणि असं त्यांनी जर अर्थपूर्ण अर्थ सन्मान केला असता. म्हणजे आपण काय करणार सन्मान त्यांचा? त्यांनी काहीतरी मिनिंगफुल केला असता. हो हो, वाक्याचा ढोबळ अर्थ लक्षात खाली येतोय काय दिलं दिलीपजी. अर्थ? नेमकं खाली तर काय ग्रामर दिलंय? काय बघावं लागलं? कृतार्थ म्हणजे काय? ग्रामर ह्याना प्रसादनं ग्रामरचा त्यातलं विश्लेषण पाहिजे. कृतार्थ कृतार्थम. कसा आहे? कृत अधिक अर्थम. म्हणजे ते कृत आणि अर्थम ते तर हं. इथे नाही नुसतं किंवा काय रे? इव्हन म्हणजे ग्रामर म्हणजे व्याकरण हा एक भाग कृत्याचं आहे, असं पण मग काय झालं कृतार्थ पाहिजे? म्हणजे सन्मान हे नाही म्हणजे अर्थपूर्ण कृती एकाच केली असते. अक्षरी. ठीक आहे, कृतार्थ म्हणजे सम्मानित दिले आहे नाही का? डिक्शनरीमध्ये. काय दिलं? सन्मानित. द्वितीय हा. विभक्ती कृतार्थ किंवा सन्मानित. म्हणजे त्यांनी हा सन्मानित म्हणजे केलं असतं. मराठीतल्या प्रमाणे इकडे अर्थ नाही घ्यायचा आहे. असं ते मगाशी मी म्हणत होते. हा की तसा मराठीतल्या प्रमाणे नाही घ्यायचं. प्रत्येक ह्याच्या ना जसं सरांनी परोक्ष आणि ह्याचं सांगितलं ना तसंच आहे हे. हे इथं कृतार्थचा अर्थ कृतज्ञ झालोय की कृतार्थ झालोय आता सगळं असं नाहीये ते. नाही, इकडे सन्मानित आहे त्याचा अर्थ. सन्मानित हा याच्या ब्रॅकेट मध्ये घेतलं मी सन्मानित हा. म्हणून. कृतार्थ झालं कृतार्थ असं केलं नाहीये म्हणजे तो. सन्मानित करील त्यांना. मराठीतल्यासारखं नाहीये. सर्वतोपरी सर्वस्वाने म्हणजे जीवित सर्वस्वाने कृतार्थ सन्मानित करील. अश्विनीताई मी हम्म. म्हणजे खरं सांगतो, मला कृतार्थ हा शब्द आपण मराठीत कसा वापरतो हेच आता आठवत नाहीये. जीवन कृतार्थ कृतार्थ झाले झालं. मी काहीतरी कृतार्थ चांगलं झालं मी म्हणजे कृतार्थ झालो म्हणजे काय झालो, मी भरून तृप्त भरून झालो. पावलं मी आता. भरून पावलं माझं जीवन बळून पावलं अर्थपूर्ण हा म्हणतात झालं. तशाच आहेत. हा. माझ्या या सगळ्या केल्यामुळे मी माझं सगळं जीवन हा म्हणजे अर्थपूर्ण झालं. म्हणजे मी सगळ्या जे इच्छा सगळं पूर्ण केले, झाल्या. हा म्हणजे मी असं जे सगळं केलं आहे त्याला पूर्ण अर्थ प्राप्त झाला. हा असं असं हा हा करेक्ट 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 बरोबर. तुम्ही बरोबर अगदी आहे. त्या शब्दाप्रमाणे अर्थ काढला. हा पण कृत अर्थ जे केलेलं आहे त्यात समाधानी किंवा मग आता ते जर का आपण अर्थपूर्ण. अर्थ धरला मराठीतला तर हे इथं लावता येईल का असं मी बघतोय. या विशिष्ट अतिथीचा सर्वतोपरी. हा. अर्थपूर्ण कृती केली असती म्हणजे सन्मान केला असता. अच्छा हा करेक्ट. इकडे वेगळा आहे संस्कृत मध्ये अर्थ. हा या अतिथी विशेषाला हम्म. कृतार्थ करू त्याच्या असं काही आहे सन्मानामध्ये का? काही कमी ठेवलं नाही असं पूर्ण. नाही, मी आणि असा अर्थ कसं करते. करिष्यती म्हणलं ना त्यांनी म्हणजे भविष्यकाळ आहे. म्हणजे निश्चित कृतार्थ होणार. करील. हा म्हणजे याचं सन्मानित जीवन जे आहे ते करेल कृतार्थ करेल. केलं असतं त्यांनी. म्हणजे आशीर्वाद दिला असता, काहीतरी केलं असतं, काय असेल ते 4 गोष्टी सांगितल्या असत्या ज्ञान आणि वृद्ध असलेल्या माणसांनी. सन्मान काही वेगळा केला असता. असं कृतार्थ केलं असतं त्याला असं वाटलं असतं की आपण इथे येऊन खूप काही चांगलं केलं. आपलं म्हणजे जीवन ऋषी कृतार्थ झालं. नाहीये. हा. ऋषी असते तर असं केलं असतं असं त्यांचं. पण म्हणजे इथे राजाला वाटलं अतिथी असतं की आपण विशेषाला कृतार्थ करायच्या बद्दल काही बोलतायत का? हो हो नाही मी अतिथीला करायचंय ना. अतिथी विशेषाला कृतार्थ करणं म्हणजे काय करायचं मग? त्याचा काय सन्मान करायचा त्यांच्या हाताने केला असता. त्याला आणखीन चांगलं वाटलं असतं. आपण शाल श्रीफळ कृतार्थ दिलं असतं. आपण होतो ना दिलीपजी. नाही यांनी राजाला कृतार्थ केलं म्हणजे असतं त्यांनी. राजाला वाटलं असतं की आपण कृतार्थ झालो, आपण सन्मानित झालो, आपल्या इथे येण्याला काहीतरी अर्थ प्राप्त झाला. दिलीपजी इथे मराठी अर्थ जरा टेबल मधला दाखवणार काय आहे काय दिले ते मराठी दोन्ही घेतलं मी ते दिसत नाहीये कृतार्थ आणि दिसत नाही. सन्मानित. हा 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 आणि काय केलंय कृतार्थ आणि सन्मानित याला केलं. सर्वस्व देऊन सुद्धा विशेष अतिथीला कृतार्थ किंवा हा हा सन्मानित करील. करेल. शकुंतलेला विचारले त्यांनी काय होईल, ते सांगितलं की त्यांनी राजाचा सन्मान होईल, तो कृतार्थ होईल. हा हा त्यात किम भवेत
त्यांनी काय होईल त्यानंतर हो काय होईल कारण की मग त्या ठिकाणी हो त्याचं सर्वस्वानी कृतार्थ केलं असतं करील त्याला म्हणजे बर मला आता एक सांगा की इथे अतिथी विशेष कोण आहे? राजा राजा जो आलाय तो जो म्हणतो की मला बर राजाने पाठवलं ठीक आहे. तो हा ठीक आहे. आणि त्याचा आदर सन्मान वगैरे करून कृतार्थ कोण होणार आहे? या दोघी राजाच मुली होणार होणार आहे आहे. राजाच होणार आहे नाही पण ह्या तर प्रियंवदा आणि शकुंतला बोलतायत ना एकमेकांशी. हो नाही नाही बोलतायत पण त्याला हो, कृतार्थ ते त्या करणार आहे. कशा संदर्भ राजाला काय याचा सांगितलं की जर केल्याबद्दल इथे राजाला आज खूप करणार आहे. आज जर हे असते हा तवा शकुंतले यद अत्रदय तातः सन्निहितो भवेल जर इथं आज ऋषी असते तात असते गुरु असते तर त्यांनी हा याला कृतार्थ केलं असतं किंवा त्याला कृतार्थ करतील राजाला सॅटिस्फाईड केलं असतं असं. त्यांनी केलं असतं सन्मानित केलं असतं केलं असतं किंवा हा म्हणजे थोडक्यात ऋषींनी स्वतःच्या पावन दर्शनाने राजाला हा कृतार्थ हा वाटेल असं करवलं असतं. राईट करवलं असतं किंवा केलं असतं केलं हा आता लक्षात आलं कारण की हम्म. राजा कृतार्थ होणार आहे, हो राजा ऋषी कृतार्थ नाही होणार. नाही नाही ऋषी नाही. हो हो कारण की हो. ऋषींच्या दर्शनाने राजा कृतार्थ हो होणार आहे. हो हो आणि म्हणून या दोघी म्हणतायत की हम्म. आपले वडील म्हणजे जे कोण ऋषी मुनी आहेत हा ते कर्म ऋषी त्यांनी राजाला कृतार्थ केलं असतं हो किंवा करेल करतील ते रा- करतील हा करतील, ते आपले वडील ते- करतील. ते इथे असतील तर त्याला ते सन्मानित आता करतील लक्षात कृतार्थ आलं करतील म्हणजे ऋषी राजाला कृतार्थ करणार आहेत राईट कारण की राईट ऋषी जास्त उच्च पदावर आहेत हा आणि राजा कनिष्ठ पदावर आहे. करेक्ट करेक्ट हा हम्म. आता आणि लक्षात आलं. ह्या मुली सुद्धा त्या ऋषींच्या कन्या आहेत. त्यामुळे त्या म्हणतात आपण त्यांचा आदर सत्कार करण्यापेक्षा हा ऋषींनी त्यांनी केला असता हा त्याला जास्त अर्थपूर्ण झाला असता. खर्चड झाला असता ना असं पण म्हणतात म्हणजे ते. राजाला सन्मानित करायचं नाहीये इथे. मग राजाला कृतार्थ करणार वडील. हो ना हो मग तेच ना. सन्मानित म्हणजेच म्हणजे नाही म्हणतो, ताई, सन्मानित वेगळं. मी तुम्हाला सन्मानित करतो म्हणजे काय, तुम्हाला शाल श्रीफळ देतो म्हणजे मी सन्मानित करतो तुम्हाला. अरे अहो पण ते तसंच आहे ना की ते ऋषी त्याला आणखीन हे करणार आहेत आदर सत्कार करणार आहेत आणि ते असतील म्हणून तो जास्त नाही हे बघा, आता जर का ऋषी आदर सन्मान करणार असतील तर राजाचं कशाला आदर सन्मान करतील? नाही का आता हे नाही करतील ना तो रक्षण करायला आलाय ना आता त्याच्यामुळे तर त्याची नाही बर आता बर मग त्यांना जर का आदर सन्मान असेल तर मग त्याला कृतार्थ नाही म्हणता येणार. राजाला वाटेल ना कृतार्थ सन्मान केल्यानंतर अहो, जर ते जावाय वाटणं वेगळं ना. आता हा धोंड्याचा महिना चालू आहे की नाही जावायला बोलावून कृतार्थ करतात सासरा काय करतो या बसा बसा हे घ्या बक्षीस घ्या हा त्याला हा कृतार्थ हा. वाटतं त्याला वाटतं हो आपण सन्मान केला छान दिला जावं सासऱ्याने मला दिला बरं वाटलं मला जरा कृतार्थ झालो मी नाही असं माझा याच्यामध्ये गोंधळ कुठे उडतोय सांगतोय. कृतार्थ हम्म. कोणी व्हायचंय? राजाने हा सन्मान हे बरं. ऋषी करतील सन्मानित करतील ते आणि राजाची फिलिंग अशी की मी कृतार्थ झालो म्हणजे आता मला काहीतरी मिनिंगफुल वाटलं म्हणजे मी आतापर्यंत कृतार्थ हा शब्द मी जे म्हणलं ना सुरुवातीला की मला कसा वापरायचा हे लक्षात येत नाहीये ते हेच आहे की मला असं वाटतं की मी माझ्या आई वडिलांची सेवा केली की मी कृतार्थ ते झालो कृतार्थ होतात. ते नाही झाले मी मला कृतार्थ काय वाटतं तुम्ही ते कृतकृत्य झालो ह्याच्याशी घोळ घालताय. अच्छा. कृतकृत्य झालं म्हटलं तर गोष्ट वेगळी कृतार्थ हा. झालं तर हा बर 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 म्हणजे असं वाटायला मला कोण. वाटतं की तुमचा त्याच्यात गोंधळ होतोय. एखादं करून आपण कृतकृत्य झालो असं म्हणतो ना ते वेगळं ते आपण होतो आणि हे कृतार्थ झाला हा वेगळा. आणि कृतार्थ इथं वेगळा आणि मराठीतला अर्थ वेगळा आहे पूर्ण. हो हो वेगळा आहे म्हणजे तो नाही हो, सन्मानित अश्विनीताई असं होणार नाही. आपण मराठी लोक काय अगदी तिरपाकडा अर्थ काढणार नाही. नाही हा नाही म्हणजे तसं नाही आता सरांनी आपलं आपण कसं अपरोक्ष परोक्ष ते जे आहे ना तो संस्कृत मधला अर्थ वेगळा आहे आणि मराठीतला वेगळा आहे असं असं म्हणजे तसं मला इथं हे जरा थोडस लक्षात येत नाही की इथं कृतार्थ कोणी व्हायचंय हे लक्षात येत नाही माझ्या राजा स्पष्टपणे. होणार आहे राजा कृतार्थ. राजा होण्याचा कृतार्थ त्याला ऋषी सन्मानित राजाला कृतार्थ करतील
बर सन्मान कोण कोणाचा करणार आहे? सन्मान तेच करणार, ऋषीच करणार. राजांचा, राजाचा. ऋषीचा सन्मान हा केल्यामुळे कारण की राजा तिथे येणार आहे ऋषींच्या आश्रमामध्ये. आलेला गेलाय आहे. तो. ऋषी करणार राजाचा सन्मान. हा त्यामुळे साहजिक आहे होस्ट विल ऑनर द गेस्ट. हम्म. ठीक आहे. म्हणजे आता याच्यामध्ये कृतार्थ मग कोण होणार? राजा राजा ऋषी राजा होणार. करतील, पण मग- राजाला ते पण मग- कृतार्थ करतील आणि तो कृतार्थ होईल. ऋषी सन्मानित कृतार्थ होणार कर- तो. हम्म. कृतार्थ होणार म्हणजे सन्मानित होणार, असं आपण मराठीत म्हणताना आपण या सन्मानित मुलींचं म्हणणं आहे की म्हणायचं. आपण यांना सन्मान केल्यापेक्षा आपल्या ऋषीने केला असता तर तो ते जास्त कृतार्थ झाला, जास्त मिनिंगफुल झाला असता. बर ठीक आहे, आपण सरांना एकदा जरा विचारू. माझं विचारू, हा, काहीतरी चालेल. ओळख आहे. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे माझं मराठी कच्चं आहे हे मला माहिती आहे. नाही नाही, तो नाही प्रश्न, आपण विचारू ना. चालेल विचारूयात. मला Yes. कदाचित हा माझाच अज्ञान असणार आहे नाही नाही, आणि असं काही नाही. आहेच. असं ते म्हणजे काय त्याला अशी पीडा करून घेऊ नका तुम्ही, आत्मवंचना करू नका अशी एकदम. नाही नाही असलं तर काय, उलट आता ही संधी आहे हो दूर करायची. नाही ठीक आहे ना, विचारू ना आपण त्यांना मग. नाही. आणखीन आता प्रसादजी आणखीन असं पण आहे की राजा तिथे आलेला आहे हे हा. त्या ऋषी आणखीन अरण्यातल्या लोकांनाही खूप कौतुकाचं वाटत असेल ना की अरे वा नक्कीच. आपल्याकडे राजा आला. हो नक्कीच नक्कीच. हा त्यामुळे तेही तसे इनडायरेक्टली सन्मानित करणार. हे पण आहेत ना, कृतार्थच झालेले आहेत. हम्म, हम्म. हा बर बर बर. म्हणजे यू ऑल्सो फील प्राऊड हा. अबाउट युअर सेल्फ प्राऊड अबाउट दॅट की बघा राजा राजा म्हणजे माझ्या भेटीला आला. हा, हे पण आहे ना. हा म्हणजे राजाने माझा सन्मान केला असं. हा, म्हणजे नाही राजांनी माझ्या कुठे मला पाय चरण धूळ झाडली म्हणजे हा. मलाही यांचं- ग्रेट वाटतं. यांचं अजून एक म्हणणं बरं का, याच्यामध्ये अजून एक हिडन मिनिंग असा आहे याच्यामध्ये की ह्या दोघी जणी जे आहे शकुंतलेला चिडवत आहेत. हा, जर ते राजा तर असते, आहेच. जर का ऋषी असते तर त्यांनी इथं काहीतरी अर्थपूर्ण केलं असतं, म्हणजे तुझं हा, त्याचं ते संदर्भ लावून दिलं असतं. हा हा म्हणते तर बर बर. ओके 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 ओके. हा, ही चेष्टा पण आहे म्हणून- त्याच्यामध्ये. हा. मग शकुंतला पुढे काय म्हणते, युवा मग बाजूला वा किमपि हृदय कृत्वा मंत्र येथे न युवयोर वचनम ऋष्यामी. हा. तुम्ही दोघी दूर व्हा, काहीतरी मनात धरून कुजबूज करता, तुमचं वचन मी ऐकणार नाही. हा, युवयोर वचनम श्रोष्यामी, उच्चार नाही ते करता, कळलं. श्रोष्यामी. आहेत, हा. श्रोत्रेसारखं वाटतं, श्रोत्र आहे ना तो, श्रोष्यामी. हा, श्रुष्य तर धातू त्याचं कुठला थोडंसं येतो तो? श्रूच येतं, ठीक आहे, श्रू धातू. हा, आणि भविष्य श्रू. श्रुष्य. हो उत्तम पुरुष एक वचन. हो. ऐकणे. आणि मी अर्थ तुमचं- काय श्रू धातू म्हणजे श्रवण मधला श्रू आहे का तो? हा, श्रवण म्हणजे मी तुमचं ऐकणार नाही. ती म्हणते की हो, तुम्ही बरं. तुम्ही ती चिडल्या, खोटं चिडल्या दाखवते ती. तुम्ही बदल व्हा, हा. काहीतरी मनामध्ये धरतात, मग काही कुजबूज करता, मी तुमचं काही ऐकणार नाही. बर 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 बर. म्हणजे श्रोष्यामी मी श्रोष्यामी, ऐकून घेणार नाही. तुमचं ऐकणार नाही. नाही ऐकून घेणार नाही आणि ऐकणार नाही याच्यामध्ये फरक श्रोष्यामी आहे ना नाही हे बघा. वर्तमान काळ आहे ना हे. मी तुमचं ऐकत नाही असं म्हणजे. हा, ऐकत नाही. हा, हा, ऐकणार नाही. ऐकत नाही. हा ऐकत नाही हे जास्त बरोबर हम्म. म्हणता येईल. म्हणजे ऐकणार नाही म्हणजे माझ्या कानावर पडलंय पण मी आय विल नॉट ओबे. दुर्लक्ष करत. हा, तसं नाही. हा भविष्यकाळ ना, भविष्यकाळ आहे ना तो, वर्तमान कसं? श्रोष्यामी हा, भविष्यकाळ येईल का? विषयकाळ. श आला ना, श स ना, किंवा श ष आहे येतो म्हणून. ना. हा. करेक्ट. भविष्यकाळ आहे म्हणतो. पण भविष्यकाळ येणार. बघा, एकदा बघावं लागेल. बरोबर नाही, बरोबर आहे, बरोबर. बहुतेक हा, श्रू. ऐकणार. मी आला की भविष्य वाटतं काळात ते- झाला. भविष्यात हो. येईल. मी च्या आलंय ना, पण च्या आलंय ना इथं काय? तिकडे. एका आधीला श्रू ऋत लिहिलं, उत्तम पुरुष एक वचन. ऐकणार नाही म्हणजे. पण तुम्ही लट ऐकेन लकार ऐकेन ऐकेन म्हणजे भविष्यकाळाचा. नाही हो. नाही ऐकेन. ऐकत नाही असं. नाही, हे न नाही. श्रोष्यामी,